ओम साईराम, हर हर महादेव. तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शिदोरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग. तर आज आपल्याला सुट्टी होती, तर अचानक भयानकमध्ये आपला प्लॅन ठरला आहे. तर विकी भाऊंनी आपल्याला फोन केला आहे. तर विकी भाऊ म्हटले आज आपल्याला जायचं आहे ब्रह्मगिरी पर्वतावर. तर आम्ही अचानक गेलो आहे ब्रह्मगिरी पर्वताचे दर्शन घ्यायला नाशिकच्या दिशेने. तर चला जाऊया आता ब्रह्मगिरी पर्वताकडे. हर हर महादेव. तर आता आपण पोहोचलेलो आहे सिन्नरमध्ये. तर समोर बघू शकताय वैशाली गार्डन, फेमस मिसळ सिन्नरची. तर आपण आलेलो आहे. तर आपण चाललेलो आहे आता ब्रह्मगिरीला. तर आपण आता सिन्नरमध्ये आलेलो आहे. तर थोडा नाश्ता करू म्हटलं तर सिन्नरची फेमस मिसळ म्हणजेच गार्डन मिसळ आपण भेट द्यायला आलो आहे. चला आता घेऊया गार्डन मिसळचा लाभ. आपल्यासोबत आहे आपले विकी भाऊ. विकी भाऊ पहिल्यांदा आले, मी दुसरी तिसरी वेळ आता गार्डन मिसळ यायची. चला मध्ये जाऊया, बघूया कशी गार्डन मिसळ. हर हर महादेव मित्रांनो. तर आपण आता गाडी पार्क केली. तर समोर बघू शकताय एंट्री गेट आहे. तर आपण मध्ये एंट्री केलेली आहे आता. तर आता आपण जाणार आहोत मध्ये मिसळ खाण्यासाठी. तर बघू शकता समोरच बसण्यासारखे खूप सुंदर असे बाजी टाईप इथे बसायला आपल्याला व्यवस्था केलेली आहे. मध्ये टेबल आहे, दोन्ही साईडनी बाजा आहे बसायला. खूप सुंदर व्यवस्था आहे. वरती फॅन वगैरे आहे. आणि विकी भाऊ आपली बसलेली आता नाश्त्याला. समोरच आपले ताट आले. आणि इकडे गार्डन पण आहे खूप सुंदर. कपलसाठी स्पेशल गार्डन आहे, फॅमिलीसाठी सेपरेट जागा आहे इथे. तर तुम्ही नक्की एकदा सिन्नरला आले नक्की भेट द्या वैशाली गार्डन मिसळला. अगदी सिन्नरपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर आपण आता घेऊया लाभ. तर समोर बघू शकता एका टायमाला किती ताटं लावत आहे मिसळचे. स्पेशल मिसळ, साधी मिसळ. तर आपण ऑर्डर केलेली आहे मिसळची. तर बघू शकता दिवसभरामध्ये हजारो कस्टमर इथे मिसळचा लाभ घेतात. आपले ताट आलेलं आहे आता बघू शकता. ताटामध्ये जिलेबी आहे, दही, कांदा, लिंबू आणि मिसळ आणि पाव, पापड आणि बालुशाही स्वीटला आहे. विकी भाऊ घेतायला. तर आपण पण घेऊया. चला या तुम्ही पण सिन्नरची फेमस वैशाली गार्डन मिसळ खायला. आणि इथं काळा रस्सा आहे खूप सुंदर. तर चला करूया आता सुरुवात मिसळ खाण्यासाठी. तर तुम्ही पण या लाभ घ्यायला नक्की सिन्नरला आल्यावर. हर हर महादेव. आत्ताच आपण नाश्ता वगैरे करू गार्डन वैशाली मिसळ बाहेर निघू. आता आपण रवाना होतोय ब्रह्मगिरीकडे. चला जाऊया आता ब्रह्मगिरीला. तर हर हर महादेव मित्रांनो. तर आपण आता पोहोचलेलो आहे नाशिकमध्ये. तर समोरच बघू शकताय त्र्यंबकला जाण्यासाठी वरती बोर्ड लावलेला आहे. आणि समोरच मान दाखवलेलं आहे त्र्यंबक 30 किलोमीटर. तर चला आता जाऊयात आपण त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वताकडे. समोरच बघू शकताय सुंदर असा निसर्गरम्य, खूप सुंदर असा डोंगराच्या लाईनी आहे. पावसामुळे चारी बाजूला हिरवगार वातावरण झाले आहे. आणि समोरच आहे ब्रह्मगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर. तर चला जाऊया आता ब्रह्मगिरीकडे. हर हर महादेव. तर हर हर महादेव मित्रांनो. समोर बघू शकताय त्र्यंबकेश्वरकडे जाण्यासाठी कमानी. तर आपण आज जाणार आहोत ब्रह्मगिरी पर्वताकडे. त्र्यंबकेश्वर पासून अवघे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरी पर्वत आहे. तर आपण आता ब्रह्मगिरीच्या रस्त्याने लागलेला आहे. बघू शकता समोरच वन वे म्हणजे सिंगल छोटासा हायवे रोड आहे मध्ये जाण्यासाठी. बघू शकता एक दोन गाड्या आहे फक्त. आणि आपण आता पोचलेलो आहे फायनली ब्रह्मगिरी पर्वताच्या कमानीपाशी. तर समोरच बोर्ड लावलेला आहे ब्रह्मगिरीकडे जाण्यासाठी कमानी. तर या कमानीमधून अवघे 4-5 किलोमीटरच्या अंतरावर ब्रह्मगिरी पर्वत आहे. खाली बघू शकता तळ आहे मोठं खूप सुंदर असं. आणि चारी बाजूला डोंगर आहे. तर चला जाऊया आता ब्रह्मगिरी पर्वताकडे. हर हर महादेव.
मित्रांनो, तर ब्रह्मगिरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात असलेला एक किल्ला आहे. याची उंची समुद्र सपाटीपासून 1294 मीटर व 4246 फूट उंच आहे. ब्रह्मगिरी किल्ला उंची 1294 मीटर, प्रकार गिरिदुर्ग, चढाई श्रेणी सोपी आहे. ठिकाण त्र्यंबकेश्वर जवळचे गाव. डोंगररांग त्र्यंबकेश्वराची सध्याची अवस्था चांगली आहे. स्थापना व मार्ग थोडक्यात माहिती जाणून घेऊया. त्र्यंबकेश्वर पासून गंगा पर्वतकडे जाणाऱ्या ज्या पायऱ्या सुरू होतात त्या पायऱ्यांनी वर चढताना 15 मिनिटानंतर डावीकडे ब्रह्मगिरीला जाणारी वाट दिसते. या ठिकाणी दिशादर्शक फलकही आहे. साधारणतः 20 मिनिटे चालल्यावर त्र्यंबकेश्वरच्या कुशापर्वताकडून येणाऱ्या बांधीव पायऱ्यांशी आपण पोहोचतो. त्यावरून चढत चढत कड्यापाशी पोचायचे. तिथून कड्यावर चढण्यासाठी खोदलेल्या पायऱ्यांनी सुमारे 1.5 तास ब्रह्मगिरी गडावर पोचता येते. तर थोडक्यात इतिहास जाणून घेऊया ब्रह्मगिरी पर्वताचा. या किल्ल्याचा उल्लेख यादव काळापासून झालेला आढळतो. सम्राट रामचंद्र देव यादव यांनी या किल्ला जिंकला होता. पुढे इसवी सन 1629 मध्ये शहाजी राजांनी जिंकला. पुढे इसवी सन 1670 मध्ये 7 माळा रांगेतील कांचनाच्या खिंडीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाऊद खानाचा पराभव केला आणि या संपूर्ण भागावर वचक बसवला. त्याच वर्षी मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला आणि परिसर मराठी राज्यात सामील करून घेतला. इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी सर्व मराठी मुलूक घेताना हा किल्ला सुद्धा घेतला. तर गडावरील परिसराची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. गडावर फारशी सपाटी नाही. उजवीकडे चढून गेल्यावर गोदावरी नावाचे कुंडल लागते. हे गोदावरीचे आदी उगमस्थान मानले जाते. कुंडाजवळ एक शंकराचे मंदिर आहे. काही ठिकाण तटबंदी आणि बुरुजांचे अवशेष सापडतात. ब्रह्मगिरी सह्याद्री पर्वत रांगेमधला एक विशाल डोंगर आहे. ब्रह्मगिरी या सह्याद्रीच्या रांगेमधला एक विशाल डोंगर आहे. उंचीनुसार हा महाराष्ट्रातील राज्यातील दुसरा क्रमांकाचा सुळका आहे. याची समुद्र सपाटीपासून उंची 1295 मीटर आहे. ब्रह्मगिरीच्या दक्षिणेला कळसुबाई, अलंग, कुलंग, मदन अशी सह्याद्रीतील काही शिखरे आहेत. हा डोंगर त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहेत. येथे खूप पाऊस पडतो. ब्रह्मगिरी डोंगरामधून वैतरणा नदी, अहिल्या नदी आणि गोदावरी नदी या नद्यांचा उगम होतो. वैतरणा पश्चिम दिशेने खाली उतरते आणि अरबी समुद्राकडे जाते, तर गोदावरी पूर्वेच्या दिशेने पौराणिक आख्यायिका आणि स्नान महात्म्य आहे. ब्रह्मगिरी देवाने एकदा विष्णूला म्हणाले की सृष्टिकर्ता असल्यामुळे शिवमहिमा काय तो मलाच माहीत आहे. विष्णूने मात्र नवनपणे सांगितले की मी पुष्कळ तप केले, परंतु मला अजूनही शिवाचे ज्ञान झाले नाही. या संपदानंतर ब्रह्मा आणि विष्णूने शिवाची शोध घ्यायचा असे ठरवले. ब्रह्मने शिवांचे मस्तक शोधावे आणि विष्णूने चरण, दोघांनी पुष्कळ शोध घेतला, पण तो व्यर्थ ठरला. तेव्हा ब्रह्मदेवाने एका कारस्थान रचले. त्याने आपल्या सामर्थ्याने गाव आणि केतकी पुष्प निर्माण केले आणि त्यांना आपल्या बाजूने साक्ष देण्यास राजी करत आपल्याला शिवाचे मस्तक सापडल्याचा दावा केला. देवांना या दाव्याबद्दल शंका वाटली. तिचे निराकरण करण्यासाठी ते शिवलोकात गेले. त्याचे म्हणणे ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाने कारस्थान शिवाच्या ध्यानात आले.
तो क्रोधित झाला आणि त्याने ब्रह्मदेवाला शाप दिला, आजपासून भूतलावर तुझी कोणीही पूजा करणार नाही. ब्रह्मदेवालाही शिवाचा राग आला आणि त्याने शिवाला प्रतिशाप दिला, तू भूतलावर पर्वत होऊन राहशील. नंतर ब्रह्मदेवाला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि त्याने शिवाची तपश्चर्या शिवप्रसन्न झाला. त्याने ब्रह्मदेवाला वचन दिले, पर्वतरूपाने भूतलावर माझे अस्तित्व असेल आणि हा पर्वत त्याचेच नाव ब्रह्मगिरी असेल असे सांगितले. ब्रह्मगिरी यात्रा म्हणून अनेक लोक हा पर्वत चढून येतात अथवा प्रदक्षिणा करतात. त्र्यंबकेश्वराचाच दर्शनाने ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा ही परंपरा जुनी आहे. संत ज्ञानेश्वराचा काळ इसवी सनाच्या 13व्या शतकातला. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत आपल्या मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ब्रह्मगिरी पर्वताच्या एका गुहेत तपश्चर्या करत असलेल्या मैत्रीनाथांचे आले होते. त्यामुळे ब्रह्मगिरी पर्वताच्या एका गुहेत तपश्चर्या करत असलेल्या गहिनीनाथांचे दर्शन निवृत्तीनाथांना घडले होते. हा डोंगर चढण्यासाठी साधारणपणे 3 ते 5 तास लागतात. रस्त्यात मोठ्या प्रमाणात माकडात वर पाण्याची सोय आहे. वरून परिसराचे विहंगम दृश्य दिसते. तसेच येथे शंकरांनी जटा आपटल्या व त्यातून गंगेचा गोदावरीचा नदीचा उगम झाला अशी कथा आहे. पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवाने इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले, जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात झाले. या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषीचे आश्रम होते. गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. ब्रह्मगिरी ट्रॅक. ब्रह्मगिरी पर्वतावर त्र्यंबकेश्वर, गोदावरी नदी उगमस्थान, शिवजटा मंदिर इत्यादी मंदिरे आपल्याला वरती बघण्यास मिळते. त्र्यंबकेश्वर पासून गंगा पर्वताकडे जाणाऱ्या ज्या पायऱ्या सुरू होतात त्या पायऱ्यांनी वर चढताना 15 मिनिटांनंतर डावीकडे ब्रह्मगिरीला जाणारी वाट दिसते. या ठिकाणी दिनदर्शिका फलकही आहे. साधारणतः 20 मिनिटे चालल्यावर त्र्यंबकेश्वरच्या कुशावत पर्वताकडून येणाऱ्या बांधीव पायऱ्यांशी आपण पोहोचतो. त्यावरून चढत कड्यापाशी पोचायचे. तिथून कड्यावर चढण्यासाठी खोदलेल्या पायऱ्यांनी सुमारे 1.5 तासात ब्रह्मगिरी गडावर पोहोचता येते. या किल्ल्याचा उल्लेख यादव काळापासून झालेला आढळतो. सम्राट रामचंद्र देव यादव हा किल्ला जिंकला होता. पुढे इसवी सन 1629 मध्ये शहाजी राजांनी जिंकला. पुढे इसवी सन 1670 मध्ये सातमाळ रांगेतील कांचनाच्या खिंडी छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाऊद खानचा पराभव केला आणि हा संपूर्ण भागावर वचक बसवला. त्याच वर्षी मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला आणि परिसर मराठी राज्यात सामील करून घेतला. इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी सर्व मराठी मुलूक घेताना हा किल्ला सुद्धा घेतला. गडावरील परिसर. गडावर फारशी सपाटी नाही. उजवीकडे चढून गेल्यावर गोदातीर्थ नावाचे कुंड लागते. हे गोदावरीचे आदी उगमस्थान मानले जाते. कुंडाजवळ एक शंकराचे मंदिर आहे. काही ठिकाणी तटबंदी आणि बुरुजांचे अवशेष सापडतात. गोदावरी तटी एका ठाई नांदताही ब्रह्मा विष्णू महेश, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीस भक्त लोटती. भावे भजती त्रिनेस ज्योतिर्लिंगास त्र्यंबकेश्वर, महती जगती वर्णावी किती. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने
तेथे 12ही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरवरील लक्षावधी भाविक हजेरी लावतात. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्यांच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. हा दरवाजा लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूला आणखी एक छोटा दरवाजा आहे. येथील कुशावत स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. निवृत्तीनाथांनी यात्रा ही येथेच भरते. त्र्यंबकेश्वर मंदिरामागे आडवी पसरलेली एक लांबच लांब डोंगर रांग दिसते. हाच तो ब्रह्मगिरी पर्वत. या रांगेच्या उजवीकडील भाग हा मूळ डोंगरापासूनच थोडा वेगळा झालेला भासतो. एका नैसर्गिक भिंतीने हा उजवीकडील डोंगर मूळ ब्रह्मगिरीशी जोडला गेला आहे. या ब्रह्मगिरीच्या जोड किल्ला, दुर्ग भंडार, त्र्यंबकेश्वर आणि मंदिर कुशावत पर्वताचे दर्शन घेतले की आपण ब्रह्मगिरी पर्वताच्या रस्त्याला लागतो. रस्ता व्यवस्थित बांधीव पायऱ्या आहे. खरे तर हे बांधकाम अलीकडे आहे. 1908 मध्ये 2 शेटजींनी त्या काळी 40,000 रुपये खर्च करून या पायऱ्या बांधल्या होत्या. हा मार्ग आजच्या तारखेला खूप चांगल्या स्थितीत आहे. पुढे कातळात कोरलेल्या पुरातन पायऱ्याचे दर्शन घडतात. हा पर्यायाचा मार्ग दगडात कोरून काढलेला दरवाजा ओलांडून आपल्याला ब्रह्मगिरीवर प्रवेश देते. पर्वताच्या माथ्यावर येताच आपल्याला एका वाटाड्याचे अवशेष दिसतात आणि बाजूलाच एक छोटेसे पाण्याचे टाके. हा वाडा मोरोपंत पिंगळे यांचा आहे असे सांगितले जाते. थोड्या अंतरावर दारू कोठार ही दिसते. पण एक प्रश्न डोक्यात येऊनच राहतो की दारू कोठार वाड्यांच्या इतके जवळ कसे काय? या वाटाड्यांच्या अवशेषाचा रेफरन्स शोधण्यासाठी प्रयत्न केला पण काही सापडले नाही. इथूनच पुढे पायवाटाने आपण डोंगरांच्या पलीकडच्या बाजूस पोहोचतो. डावीकडे काही मंदिरे दिसतात आणि उजवीकडे थोडे दूर शंकरांच्या जटांचे मंदिर दिसते. भगवान शंकरांनी या ठिकाणी गुडघ्यावर बसून कातळावर जटा आपटल्या आणि गंगेचा इथे उगम झाला अशी आख्यायिका आहे. त्या जटा आणि गुडघ्यांचे ठसे इथे कातळात पाहावयास मिळतात. हा झाला श्रद्धेचा भाग. इथूनच पुढे एक पायवाट दुर्ग भंडारकडे जाते. सहसा भाविक या वाटेला जात नाही. पायवाट थोडीशी निसरडी आहे. तर थोडे जपून अर्धा तास चाललो की समोर दुर्ग भंडारचे दर्शन होते. एका नैसर्गिक भिंतीने हा दुर्ग भंडार मुख्य ब्रह्मगिरी पासून वेगळा झालेला दिसतो. या भिंतींवर उतरण्यासाठी कातळात कोरून काढलेल्या पायऱ्या आपल्याला उतरावयात लागतात. नाशिकमधील किल्ल्यांचे हे वैशिष्ट्य इथे कातळात कोरलेल्या सुबक पायऱ्या जागोजागी पाहायला मिळतात. दुर्ग भंडारच्या पायऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजेच उतरताना आपल्याला 3ही बाजूंनी कातळ असतो. फक्त डोक्यावरचे छत काय ते उघडे असते. पायऱ्या संपल्या की थोड्या रांगेत आपण भिंतीवर येतो. या भिंतींच्या माथ्यावरून चालताना दोन्ही बाजूंना दरी दिसते. उजवीकडे त्र्यंबकेश्वर तर डावीकडे हरिहर भास्करगडाचा परिसर पाहत आपण दुर्ग भंडार पाशी पोहोचतो. येथून पुन्हा तशाच कातळात कोरलेल्या पायऱ्या चढत आपण गडाच्या पायथ्यावर जातो. येथून संपूर्ण ब्रह्मगिरी आपण पाहू शकतो. गडाच्या शेवटच्या टोकावर व्यवस्थित बांधून काढलेल्या बुरुज जिथे शंकर भगवानांनी आपले जटा आपटल्या त्या ती जटा मंदिर आहे समोर. आपण जाऊया आता दर्शनाला. हर हर महादेव.
महादेव मित्रांनो, तर आपण आलेले ब्रह्मगिरी मंदिरापाशी, ब्रह्मगिरी पर्वतावर. समोर बघू शकता पाठी लागलेली इथं मेडकर किल्ला वन क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या हातीमध्ये. तर समोर बघू शकता ब्रह्मगिरी मुख्य दर्शन आहे. तर आपण दर्शन करून तुम्हाला मंदिरात दर्शन येतं. पहाड का पहिला पुराणा स्थान मग जाऊया आपण माहिती घेऊन बघू. चला हर महादेव. ब्रह्मगिरी महादेवाचं मंदिर दर्शन करते का आतमध्ये? आता आवराचा टाइम हो झाला. हर महादेव. काय चालू आहे? ते लावले. ये म्हणतो हर महादेव. जय ब्रह्मगिरी महाराज की जय. हे ब्रह्मगिरी महादेवाचं मंदिर आहे. त्याच्या आतमध्ये 3 देव पहा, म्हणजे 3 लिंग आहेत. ब्रह्मा विष्णू महेश. एक मिनिट. 3 देवतेत पहा, ब्रह्मा विष्णू महेश. याला म्हणतात ब्रह्मगिरी. ज्याने केली ब्रह्मगिरी त्याला यमपुरी. कोणी ब्रह्मगिरी जीवनात येऊन यज्ञ करायची. हे 3 आहे का? हो, ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा विष्णू महेश. जसं गावात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे, त्या अर्ध ज्योतिर्लिंग मानलं गेलं आणि अर्ध ब्रह्मगिरी. दोन्ही वेळी तुमचं एक झालं. अजून काही माहिती सांग. पुढे मूळ पलीकडे मूळ. हे कुंड आहे का? इथून पाणी घ्यायचं ना, वरून घ्यायचं. हे कोणतं कुंड आहे? स्नान केलं. आणि हे गायमुख गोदावरी. गायमुख गोदावरी ना. ब्रह्मगिरी महाराजाचं मंदिर. ब्रह्मा विष्णू महेश. हे मध्ये ब्रह्मगिरी महाराजांचे. धन्यवाद. हर हर महादेव. हो चालते. चलो भैया जल्दी जाओ, मंदिर बंद करने का उनको. ब्रह्मा विष्णू महेश का पैसे केले नाही. हर हर महादेव. बोट ते ठेवले. हर हर महादेव मित्रांनो, तर आपण आलेलो आता ब्रह्मगिरी पर्वतावर. तर समोर बघू शकता पाठी लावलेली मुळगंगेकडे जाणारा मार्ग आहे. तर आपण आता जाणार आहोत मुळगंगेचं दर्शन घ्यायला. तर चला जाऊया. हे बघा मराठी कळते. हो मराठी आम्ही. हे बघा हे गौतम ऋषी आहेत. गौतम ऋषींची पत्नी अहिल्यादेवी आहे. जे गौतम ऋषींच्या हातून जे टायमाला जी गो हत्या झाली ती ही गायीची साक्ष दाखवलेली आहे. परंतु ते गौतम ऋषींना जे गो हत्येचे पाप लागले, गो हत्येचे पाप लागल्यानंतर त्यांनी 12 वर्षे तपश्चर्या केलेले. हे ठिकाणी तपश्चर्या करून शंकर भगवानांना प्रसन्न केला. प्रसन्न करून जी गंगेला आणलेला आहे गोदावरीला, ती स्वर्गातून आपले पाठीमागे जे औदंबराचा झाड आहे ते एक, माझ्या पाठीमागलं हे 2, हे साईडला छोटस झाड पडलं तर हे 3, हे 3 औदंबरांच्या ह्या 3 झाडाच्या मुळांतून हे गंगेला गोदावरीला इथं सुरुवात आहे. तुम्ही इथे उन्हाळ्यात या, पावसाळ्यात या, हिवाळ्यात या, कधी या. हे जे गंगेचं पात्र दिसतंय याच्या वरती कधीच येणार नाही, खाली पण जाणार नाही. इथे गौतम ऋषींनी स्नान केलं, आंघोळ केली, गो हत्तीचे पाते दूर केले. मग ही गोदावरी इथून जी लुप्त झाली ते मंदिरात तुम्ही दर्शन केलं. तिथे गौमुख आहे, ते गौमुखात निघाली आहे. तिथून ती शंकरांनी जटे पलीकडे मंदिर आहे. तिथे जटा मारली,
फेटा मारून दुसरा पहाड गंगाद्वार आहे ते गंगाद्वार मध्ये काढले. गंगाद्वारून खाली कुशवर्ताला जी त्र्यंबकेश्वर मध्ये हा ते सांभाळ कुशवर्ता कुंडामध्ये जी गंगा पवित्र झाली मोकळी झाली. मग पुढे नाशिक पंचवटी नांदेड पैठण खाली आंध्रक वाहत जिल्ही आहे. ही गौतमी गंगा दक्षिणी भारताशी जसा लहान बच्चा जन्माला येतं ते लहानशी मोठं मोठं होतं तसं हे गंगा गोदावरीचा बाल रूप आहे. हे ठिकाणी छोटे रूपात आहे. ती त्र्यंबकेश्वर पासून त्या नाशिक पंचवटी पर्यंत तिचं मोठं रूप आहे. म्हणून हे गंगेच्या ठिकाणी येऊन हे गंगेची पूजा गायदान करतात. ज्याला गंगा न्यायची तो गंगा आपली घराला नेतात. परंतु हे देवा ठिकाणी पण पोथी पूर्णामध्ये म्हटलेले जो करीला ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जातील भंगा. ते हे गंगेचं दर्शन आहे. खाली आपण गंगेचं जरी दर्शन घेतलं तरी आपले अनेक पातक नष्ट होतात असं हे शास्त्रांनी पोथी पूर्णामध्ये लिहिलेले असं हे गंगेचं इतिहास. चला हर हर महादेव. गोदावरीचं दर्शन ज्या हातामध्ये राहू द्या असे 2 मिनिटं हातांत पकडून ठेवा. आपला नाव ज्या स्वतःचा नाव आई वडिलांचा नाव ज्या तुमच्या पत्नी मुलाबाळांच्या नाव ज्या गोत्राचा उच्चार करा. गोत्र नाही समजले तर काश्यप गोत्र ज्याचे जे मी म्हणतो आहे असं आपण म्हणायचे. म्हणा मम शरीर सिद्धार्थ कायिक वाचिक मानसिक सकल दोष परिहारार्थे ब्रह्मगिरी देवतः गोदावरी गंगा महागंगे नमोगंगे वल्लभे वहतित्वां महादेवी गोदावरी नमस्तुते. जो गवा दिये आहेत आपले आपले कपाळाला मुके इथे समोर खाली ठेवा. तुम्ही तुमच्या समोर ठेवा तिथे. ते मूर्तीवर हात ठेवून राहा. तिला सावली करा. बोला हिरण्ये विजय युवावस अनंत पुण्ये फलातः मदा शांती रचम्ये ब्रह्मगिरियो गंगा पूजा गोदान केले संकल्प अभिषेक करीसे. हात जोडा नमस्कार करा. आपली इच्छा बोला मनोकामना पूर्ण करा गंगेला. अच्छा हात पुढे करा. तीर्थ ज्या तीर्थ पिऊन ज्या कला मृत्यारानाम पादो तीर्थम ज्या तरे भारी. अच्छा त्याची काय तुम्हाला गंगेची भेट करायची. आपलं नाव घेऊन आई वडिलांच्या नाव घेऊन करता तिथे जी गंगेला तुम्हाला भेट करायची अशी आणि चालायचं. सगळ्यांना तीर्थ थोडं काटर बच्चून पट दाताने वाढ ना तसं नाही पॅकेज दिलं का ते खाली एवढंच पाणी असतं गंगे 12 महिने एवढंच. किती उन्हाळा पावसाळा हिवाळा कधी ही मेन गंगा आहे. मूळ गंगा आहे ना. ही मूळ गंगा खाली आली ना. हीच खाली त्र्यंबकेश्वर कुशवर्ता कुंड नाशिक पंचवटी का तिकडे वाद गेली. इथून तिला सुरुवात झाली गोदावरीला. ही मेन गंगा नाही गंगा. ओके गेर घे कुठे ते मंदिर दिसतं बघा आता सरळ पुढे दिसतं ना. तिथं जटा आपल्याला कसं तिथे महादेवनी जटा आपल्याला जटा मंदिर आहे तिथं. जटा अजून नाही ना तेवढं जन्म होतं. तेवढंच आता शेवटचं दर्शन करा आणि मग असं वरती पुढे तो किल्ला आहे का समोर ते एक फिरण्यासाठी लोक जातात वरती. काही नाही. हर हर महादेव. तर आपण पोचले आता ब्रह्मगिरी पर्वतावर. मागं बघू शकता ब्रह्मगिरी मंदिर मुख्य स्थानी आहे. ते मागचं जे मंदिर आहे ब्रह्मगिरी म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश असं यांचं इथे स्थान आहे. त्यालाच म्हणतात ब्रह्मगिरी. तर मागं मंदिर आहे ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मगिरी पर्वत ब्रह्मगिरी मंदिर. तर आपण त्यांचं दर्शन घेतलंय आणि मागच्या साईडला
मूळ गंगा आहे, जिथून गंगा प्रगट झाली ती मूळ असते मागं मूळ गंगा मंदिर म्हणून आपण तिथे पण दर्शन घेतले. तर आपण आता जाणार आहोत मागं शंकर भगवानांनी जिथे जटा आपटले तिथं, हे पण आपल्या सोबत आहे. चला जाऊया आता मागं जटावाले मंदिराकडे. हर हर महादेव. बघू शकता मित्रांनो, अशक्य सुंदर सह्याद्री असा ब्रह्मगिरी पर्वत आपण पार करून ब्रह्मगिरी महाराजांचे मंदिराचं दर्शन घेतलं. ब्रह्मा विष्णू महेश असं खूप सुंदर मंदिर आहे. ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मगिरी मंदिर. त्याच्या मागच्या साईडलाच आहे मूळ गंगा, जिथून गंगाचा उगम झाला मेन ते मागच्या साईडला. आणि खाली बघू शकता निसर्गरम्य वातावरण. इकडं खूप सुंदर असं मोठा तळ आहे. आपण आता चाललेलो आहे जिथे शंकर भगवानांनी आपली जटा आपटली होती, असं जटेश्वर मंदिर बघण्यासाठी. चला जाऊया मंदिराकडे. हर हर महादेव. बघील हर हर महादेव. तर अशा प्रकारे आपलं ब्रह्मगिरी मंदिर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशांचं स्थान आहे. असं अर्ध शक्तिपीठ इथं आणि अर्ध त्र्यंबकेश्वर मध्ये आहे. तर आपण ब्रह्मगिरी मंदिराचं दर्शन घेतलंय. मूळ गंगा जिथून निघलेली आहे, गंगा मातेचं पण दर्शन घेतलंय. तर आता आपण चाललेलो मागं तिथे शंकर भगवानांनी जटा आपटेल मागच्या साईडला जटेश्वर मंदिर, तर तिथे दर्शनाला चाललो. तर चला जाऊया मंदिराकडे. हर हर महादेव. सुंदर सह्याद्रीमध्ये आपण आलेलो आहे ब्रह्मगिरी पर्वतावर. ब्रह्मा विष्णू महेश गंगा गणपती महादेवाचं दर्शन घेतलंय आणि चाललेलो आहे आता आपण तिथे शंकर भगवानांनी जटा आपलेले जटेश्वर मंदिर बघण्यासाठी समोरच आहे. चला जाऊया मंदिराकडे. हर हर महादेव. हर हर महादेव. आपण पोचलेलो आता ब्रह्मगिरीच्या जे तिसरं मंदिर आहे जटा मंदिर. कुंडात हे करायचं की काही पाय वगैरे धुवायचे. हर महादेव. वर 500 अंगावर 500 अंगावर 500 हर हर महादेव. तर आपण आलेले ब्रह्मगिरी पर्वतावर. समोर जे आहे ते जटा मंदिर आहे, जे शंकर भगवानांनी आपली जटा आपटली होती. तर चला जाऊया आता मंदिराकडे. हर महादेव शंभो. बंद करतो, लाईट चालू कर. बंद कर, पर चालू कर.
हे शंकर भगवानांचे गुडघे का? हो. हे गुडगा इथं पण आहे. हे गुडगा आहे शंकर भगवानांनी टेकवले. हर हर महादेव. तर आपण पोहोचलेलो आहे जटा मंदिरामध्ये. इथूनच पुढे पायवाटाने आपण डोंगराच्या पलीकडच्या बाजूस पोहोचतो. डावीकडे काही मंदिरे दिसतात आणि उजवीकडे थोडे दूर शंकरांच्या जटांचे मंदिर दिसत असते. भगवान शंकरांनी या ठिकाणी गुडघ्यावर बसून कातळावर जटा आपटल्या आणि गंगेच्या इथे उगम झाला अशी आख्यायिका आहे. त्या जटा आणि गुडघ्यांचे ठसे इथे कातळात पाहता येतात. इथूनच पुढे एक पायवाट दुर्ग भंडारकडे जाते. सहसा भाविक या वाटेला जात नाहीत. पायवाट थोडीशी निसरडी आहे, तर थोडे जपून अर्धा चालले की समोर दुर्ग भंडाराचे दर्शन होते. एका नैसर्गिक भिंतीने हा दुर्ग भंडार मुख्य ब्रह्मगिरीपासून वेगळा झालेला दिसतो. या भिंतीवर कपारीमध्ये गंगा माता सोडली करण्यात अजून देवांना नमस्कार करा आणि काहीतरी सांगायचे काय आपली इच्छा मनोकामना काय महादेवांना अजून सांगायचं. गदम पापम गदम दुःख गदम दारिद्र्य शिव जटा शंकर ब्रह्मगिर्याग्रा सफल प्राप्त तुते. उठून दोघं जटावरती डोका ठेवा, नमस्कार करायचा. काय आपल्याला घडले काय यावतीसाठी भेट पूजा केली जातो. अष्टमंडळीचा जाने वाले से उनने विचार किया अगर ये समुद्र तरफ चले गए तो आने वाले मानव के लिए कोई कार्य में काम नहीं आएंगे. इसलिए उन्होंने हाथ जोड़ के विनती किया, हे गंगा माँ बोले आप जहाँ से आए वहीं जाके वापस विराजमान हो जाइए. इसलिए वापस शिव जी के जटा में विराजमान हो गए. शिव जी बोले, हे गंगा मैं आपको अभी कायम शिव जी का जटा में नहीं धारण करूंगा. आपको मानव जगत कल्याण के लिए भूमि पे रहना पड़ेगा. जैसे अपन छोटे रहते हैं, जिद करते हैं, माता पिता गुस्सा होते, क्रोधित होते हैं, वैसे गंगा माता वापस इस धरती पे आने के लिए राजी नहीं थी. इसलिए भोले बाबा ने अपने रुद्र रूप धारण किए और तांडव नाच करते करते इस दिशा की तरफ आ गए. आपके पीछे जो गड्ढा है पाइप के बगल में, ये शिव जी के घोड़ों के निशान है. भोले बाबा ने दोनों घोड़ टेक के फिर यहाँ जटा पर चढ़े और जटा में से गंगा माता छोड़ी. जो सड़क के ऊपर आपको ऐसा नजर आ रहे हैं, शिव जी के बालों के निशान है. कपाली में गंगा माता छोड़े, हाथ जोड़ के विनती किया, हे गंगा आपको यहाँ से मानव जगत कल्याण के लिए आगे जाना पड़ेगा. इसलिए कपाली में से घुस के गंगा के द्वार गए. जहाँ 108 दूसरे दिन गोरखनाथ मदननाथ की रूप है. अभी आप आए तो अभी आप गए नहीं होते तो वैसे पहाड़ उतर के आप दावे से गंगा द्वार जा सकते. कोई भी दुकान वाले को आप पूछ सकते, वैसे आप नीचे जा सकते. ब्रह्मकेश्वर जहाँ आपने गाड़ी वगैरह लगा रहता है कुशावर के बीच से. फिर आपने गांव के बाहर से प्रसिद्ध है. नासिक बाग में से खुली हो गई, दिखाई देने लगे, दर्शन देने योग्य हो गए. नासिक पंचवटी पहचान आंध्रा बंगाल और ऊपर सागर में जाके विराजमान हो गई. इसलिए इसको शिव मंदिर जटाशंकर मंदिर बोला जाता है. हमने आज जोड़ के भगवान को नमस्कार कीजिए और कुछ बोलिए जो अपना इच्छा मनोकामना बोलो. सब योगी गाँव के साथ में सब हर हर महादेव. जय भोलेनाथ शंभो. हर हर
महादेव. तर आता आपण चाललेलं आहे सर्व मंदिराचे दर्शन करून परतीच्या प्रवासाला. तर चला जाऊया आता खाली पायथ्याशी आपल्या गाडीकडे. हर हर महादेव शंभो. हर हर महादेव. तर आपण आलेलो आहे कोलंबिका माताचे दर्शन घ्यायला आता. तर चला आता घेऊया कोलंबिका माताचे दर्शन. पार्वती माता पहाडीतून प्रकट झालेली आहे. कोल्हापुराचा वध केला म्हणून तिला कोलंबिका येऊ लागली. काही तुम्हाला दान भेट करायची आईला आरोग्य सिंदूर पाण्यासाठी सोयी पाठ्यासाठी करायची आपल्या परिवाराची. कोलंबिका पार्वतीचा अवतार. पहिल्याच्या राक्षसांचा वध केला म्हणून तिला कोलंबिका केला. दर्शन करून घ्या पहिलं. ही गोदाई माता आहे. गोदाई चौगम झालेली मेन स्थानिक गोदाई. दक्षिणाची ती वाहून गेली. ही गोदारी माता आहे. गोदारी चौगम झालेली आहे. गोमुख ही गोदारी माता आहे. वरती जटा आपली शंकरांची गोदारी झालेली आहे. आणि कुंडात गेलं आणि कुंडाची गोदारी खाली गेली. राम मंदिर कुश्वर गुजरात नाशिक पंचवटी नांदेड पैठण ही गोदारी प्रमुख होती. खूप वाटतं
मित्रांनो. तर बघा पंच काठी घेऊन चाललं वरती. चला जाऊया आता. हर हर महादेव शंभो. हर हर महादेव. तर आपण चाललेलो आहे आता गोरक्षनाथ महाराजांच्या गुफेमध्ये दर्शन करायला वरती. चला जाऊया आता गोरक्षनाथ महाराजांचे दर्शन घ्यायला गुफेमध्ये. हर हर महादेव. अलक निरंजन. जय गोरक्षनाथ महाराज की जय. हर महादेव. जेव्हा येऊन दर्शन करायचं गोरक्षनाथांची. दान धर्म करायचा गोरक्षनाथ. जय गोरक्षनाथ महाराज की जय. मंदिरापाशीच. गोरक्षनाथ महाराज की. 12 वर्ष तपास इथं मध्ये का. आतमध्ये स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे. हां मच्छिंद्रनाथांच्या पादुका आहेत. हां. गोरक्षनाथांनी 12 आणि गैरीनाथांनी गैरीनाथांनी अनुग्रह दिला. दीक्षा दिली निवृत्तीनाथ या आहेत. ओके. हाँ सर, मेरा नाम नंदलाल मौर्य है. हाँ. मैं घोरावल मार्केट है, वहाँ पे पेड़ ग्राम पंचायत पड़ता है. हाँ हाँ. जिला सोनभद्र. सोनभद्र से आए हो आप? हाँ, सोनभद्र से आए हैं. और यहाँ पे पंचवटी और हम लोग क्या क्या जगह नासिक त्र्यंबकेश्वर होटल में रुक के हम लोग कल पंचवटी में गए थे. कई जगह पे मंदिर पर. हाँ, पूरा पंचवटी दर्शन किया होगा. पंचवटी काला मंदिर. उसके बाद आज भी हम लोग गए थे मंदिर पे, वहाँ दर्शन किया. त्र्यंबकेश्वर में ज्योतिर्लिंग. हाँ, त्र्यंबकेश्वर के बाद यहाँ पे आए ब्रह्मगिरी. बाद ये जो है कि ब्रह्मगिरी पर्वत पे हम लोग साकरे रास्ते में से ऊपर गए. हम लोग की पहली बार आए ना? पहली बार हम आए हैं. हाँ. और हमारे साथ के कई लोग वापस भी हो गए. हम लोग हिम्मत बना के गए. हाँ. और पहुंच गए. लेकिन ऊपर जाने के बाद कैसा लगा आपको? बहुत ही अच्छा लगा. क्या क्या देखा ऊपर? क्या क्या है वहाँ पे? जटा मंदिर है. जटा मंदिर है. हाँ. और जो है कि ब्रह्मगिरी मंदिर है. ब्रह्मगिरी मंदिर है. वहाँ पे गोदावरी नदी जहाँ से मेन गंगा उत्पन्न हुई है. गंगा, मेन गंगा उगम हुआ है वहाँ पे, वो देखा. हाँ, वहाँ पे उत्पत्ति जहाँ से हुआ है वहाँ पे हम लोग गए थे. कैसा लगा? अच्छा लगा. अच्छा लगा. अच्छा है इधर का वातावरण? बहुत अच्छा है. यहाँ पे वन विभाग भी अपना पूरा आम, यहाँ आम हम देखते हैं. यहाँ के जंगल में आम है और हम लोग के यहाँ जंगल में आम नहीं है. वहाँ पे इधर बहुत आम रहता है. तो ऐसा ही है,
कैमूर वन जो पहाड़ी है सोन नदी के किनारे पे, वहाँ पे पहाड़ ऐसा ही है, लेकिन वहाँ के जंगल में आपको पेड़ नहीं दिखेंगे, साखू मिलेगा और वो बबूर मिलेगा, ये नहीं मिलेगा, आम नहीं मिलेगा। लेकिन यहाँ पे बहुत बढ़िया लगा। ये पाइप वाला सुविधा जो किया है रेलिंग, चलने इससे बहुत लाभ मिला। हाँ, चढ़ने के लिए अच्छा है, ग्रिप मिलता है आदमी को, चढ़ सकते हैं आप लोग। धन्यवाद। चलो, साई राम। हर हर महादेव। तो ओम साईराम, हर हर महादेव। तर आताच आपण मूळ गंगा मातेचं दर्शन घेतले, ब्रह्मगिरी मंदिराचं दर्शन घेतलंय, जटा मंदिराचं दर्शन घेतलंय. दर्शन खूप सुंदर झालंय, निवांत होतं, गर्दी नाही, काय नाही, खूप सुंदर दर्शन झालं. मागचा नजारा बघा कसा आहे, सुंदर असा निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीमध्ये आपण ब्रह्मगिरी पर्वतावर आलो होतो ट्रेकिंगसाठी. सर्व दर्शन झाले. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.